सांगली कोल्हापूर हायवेवर दुपारी एक जुनी चारचाकी गाडी थांबते. गाडीतून 35 वर्षाचा सुरेश आणि त्याची पत्नी सुनीता खाली उतरतात. ते दोघे 70 वर्षाच्या वृद्ध वडिलांना, ज्यांना सर्वजण अप्पा म्हणायचे, त्यांना अक्षरशः गाडीतून ओढून बाहेर काढतात. अप्पाच्या चेहऱ्यावर भीती आणि गोंधळ असतो. आम्ही कुठं आलोय, आपलं घर कुठं आहे, असं अप्पा विचारतात. तेव्हा मुलगा निर्दयीपणे उत्तर देतो, हेच तुमचं घर, हा रस्ता आणि हे झाड, इथून हलायचं नाही. आणि कोणी विचारलं तर सांगायचं, मला काहीच आठवत नाही. सुनेनंही त्यांना टोमणे मारले की त्यांच्या खोकण्याला आणि चहाच्या सवयीला ते कंटाळलेत. मुलाने तर त्यांना धमकी दिली की जर पुन्हा घराकडे फिरकलात तर याच गाडीच्या टायरखाली चिरडून टाकेन. 70 वर्षाच्या बापाला भर रस्त्यात सोडून तो स्वतःचा मुलगा गाडी घेऊन निघून गेला. रस्त्यावर एकटे पडल्यावर अप्पांना 2 महिन्यापूर्वीची घटना आठवली. सुरेश आणि सुनीतानं अतिशय गोड बोलून अप्पांचा विश्वास संपादन केला होता. आता तुम्ही आराम करा, आम्ही सगळं सांभाळतो, असं म्हणत त्यांनी अप्पांची सर्व शेती, जमीन आणि घर स्वतःच्या नावावर करून घेतले होते. अप्पांना वाटले होते की मुलगा आपली काळजी घेईल, पण मालमत्ता नावावर होताच मुलाचा आणि सुनेचा खरा चेहरा समोर आला. रात्र झाली. अप्पा भुकेनं आणि थंडीनं व्याकुळ झाले होते. तेव्हा राजन नावाचा एक तरुण तिथं पोहोचला. राजन स्वतः अनाथ होता, त्यामुळे त्याला बापाची किंमत माहीत होती. त्यानं अप्पांना आपल्या घरी नेलं, जेवण दिलं आणि आधार दिला. 2 दिवस अप्पा शांत होते, पण मनात संताप त्यांच्या धुमसत होता. त्यांनी ठरवलं की आता रडून नाही तर कायदेशीर मार्गानं लढून या नराधम मुलाला धडा शिकवायचा. अप्पांनी राजनच्या मदतीनं एका हुशार वकिलाची भेट घेतली. वकिलांनी त्यांना धीर दिला आणि सुरेश व सुनीतावर ज्येष्ठ नागरिक संरक्षण व कल्याण कायदा अंतर्गत फसवणुकीचा आणि छळाचा गुन्हा दाखल केला. मालमत्ता हस्तांतरण रद्द करण्यासाठी दिवाणी न्यायालयात खटला भरला. इतक्यावरच न थांबता अप्पांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला. त्यांनी नवीन मृत्यूपत्र बनवले. त्यात लिहिले की फसवणुकीनं घेतलेली माझी मालमत्ता जेव्हा मला कायदेशीररित्या परत मिळेल तेव्हा ती मी माझ्या मुलाला किंवा सुनेला देणार नाही. ही सर्व संपत्ती राज्यातील अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रमांना दान करण्यात येईल. जेव्हा कोर्टाची नोटीस घरी पोहोचली तेव्हा मुलगा आणि सुनेचे धाबे दणाणले. मालमत्ता हातची जाणार हे कळताच ते धावत अप्पांकडे आले, पाया पडले आणि रडून माफी मागू लागले. पण अप्पा ठाम होते. ते म्हणाले, ज्या दिवशी तुम्ही मला रस्त्यावर सोडलं त्याच दिवशी तुम्ही माझ्या काळजातून बेदखल झालात. आता खूप उशीर झाला. आज तो मुलगा आणि सून ज्येष्ठ नागरिकांच्या छळाच्या कायद्याखाली तुरुंगात आहेत आणि अप्पा त्यांच्या स्वतःच्या घरात सन्मानाने राहत आहेत. ही घटना समाजाला संदेश देते की आई वडिलांना त्रास देणाऱ्यांचं घर कधीच भरत नाही.